आहे राज्यामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, बऱ्याच जिल्ह्यांना आज रेड अलर्ट आहे। मुंबईमध्ये काय स्थिती आहे? पाऊस बरसतोय? नक्कीच सागर, सध्या आपण मुंबई उपनगर परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की सकाळपासूनच मुसळधार पावसाला जी आहे ती मुंबई उपनगरात सुरुवात झालेली असल्याचं पाहायला मिळतं। संपूर्ण आठवडाभर मुंबईमध्ये पाऊस जो आहे तो बरसत आहे, परंतु आज मुंबईला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि राज्यभर पाऊस जो आहे तो बरसताना सध्या आपल्याला पाहायला मिळतो। रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। रायगडमधल्या नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। विदर्भात देखील भंडारा आणि गोंदियाला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तिथे देखील मुसळधार पाऊस जो आहे तो ठिकठिकाणी बरसताना सध्या पाहायला मिळतोय। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाची बॅटिंग जी आहे ती जोरदार पद्धतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतोय। पहाटेची वेळ आहे, त्यामुळे सकाळी कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांना जो आहे तो या पावसामुळे कुठेतरी त्रास हो। सध्या आपण मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरती आहोत। या ठिकाणची परिस्थिती आपण पाहू शकतो की मुसळधार पावसामुळे सध्या या ठिकाणी कोणताही ट्रॅफिक जाम नाहीये, परंतु जसजसा वेळ जाईल तसतशी या संपूर्ण रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। परंतु आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे आज दिवसभर मुंबईमध्ये काही त्रास जो आहे तो चाकरमान्यांना होणार आहे का या पावसामुळे, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सागर, नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।